नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो उत्तर भारतामध्ये सध्या एक WD सक्रिय आहे आणि दक्षिण भारतात दोन्ही समुद्रातून दक्षिणेकडून देशाच्या दिशेने बाष्प सरकत आहे. त्यामुळे यामधून काही पावसाची परिस्थिती निर्माण होते का, या संदर्भातला आपण अंदाज बघणार आहोत. सध्या महाराष्ट्रात किरकोळ ढगाळ परिस्थिती आहे. एक चक्राकार स्थिती केरळच्या दरम्यान आहे अरबी समुद्रामध्ये. बाकी भारतात, उत्तर भारतात हलका WD सोडता विशेष वातावरण नाही. JFS मॉडेलनुसार जर आपण टेम्परेचर बघितलं तर ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र, कर्नाटक या काही भागात सध्या उष्णतेची लाट आहे. ही उद्या देखील असण्याची शक्यता आहे. मात्र 21 तारखेपासून याचा प्रभाव भारतातला कमी होणार आहे. साधारण 23 तारखेपर्यंत हा कमजोर राहील. नंतर पुन्हा एकदा 24 तारखेपासून पुढे उष्णतामान वाढायला सुरुवात होईल आणि पुन्हा उष्णतेची लाट 25-26 अशी वाढत जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान हे 26 तारखेला असणार आहे. 27लाही आपण बघतो तो उष्णतेची प्रभावी अशा प्रकारची लाट महाराष्ट्रात निर्माण होते. त्यामुळे जसं पावसाचं वातावरण कमी होईल तसं उष्णतामान वाढण्याची शक्यता आहे. JFS मॉडेलनुसार आज भारतामध्ये विशेष पावसाळी वातावरण नाही. थोडं केरळ आणि अरुणाचल प्रदेशच्या वगैरे भागात थोडं पावसाळी वातावरण राहणार आहे. नंतर आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या दरम्यान आणि विदर्भाच्या काही भागात उद्यापासून वातावरण बदलायला सुरुवात होईल. या वातावरणामुळे मध्य प्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगड, झारखंड, ओरिसाच्या काही भागात आणि विदर्भात पावसाळी वातावरण हे 21 तारखेला असणार आहे. याच भागात काही प्रमाणामध्ये 22 तारखेलाही वातावरण राहील. 23 तारखेलाही पूर्व भारताच्या अनेक राज्यांमध्ये, अगदी पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा, विदर्भ, अगदी केरळपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. आपण बघतो की हे वातावरणाचा प्रभाव 24 तारखेला कमी व्हायला सुरुवात होईल. जसंही वातावरण कमजोर व्हायला लागेल तसं उष्णतामान वाढायला सुरुवात होईल. नव्याने उत्तर भारतात WD साधारण 26 तारखेला सक्रिय होईल. मात्र आता तो अतिउत्तरेला असणार आहे आणि मार्च नंतरचे WD हे विशेष प्रभावी नसतात. आपण 28 तारखेलाही बघतो किंवा एकूणच भारतातील वातावरण हे कमजोर होणार आहे. म्हणजे साधारण 20, 21, 22, 23 असंच हे वातावरण महाराष्ट्रात प्रभावी राहण्याची शक्यता आहे. आजपासून पूर्व भारतात, बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात, दक्षिणेत वातावरण बदलू लागेल अगदी मध्य भारतापर्यंत. उद्यापासून विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल या काही राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल. 21 तारखेला आपण बघतो विदर्भातील काही जिल्हे, छत्तीसगड, झारखंड आणि मध्य प्रदेश, केरळ या काही राज्यांमध्ये याचा प्रभाव वाढत जाणार आहे. 22 तारखेला आपण बघतो पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव राहणार आहे. अगदी ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे. विदर्भातही त्याचा प्रभाव आपण सातत्याने बघतो. 23 तारखेला एक ट्रफ ही पूर्णपणे केरळपासून जवळपास पूर्व भारतापर्यंत बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात राहणार आहे. 24 तारखेला मात्र याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल आणि त्यानंतर पुन्हा तापमान वाढायला सुरुवात होईल. सारांश स्वरूपात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये
पाऊस होणार आहे. मेघगर्जनेसह गारपीट वादळी स्वरूपात होईल, परंतु महाराष्ट्रात उर्वरित भागात मार्च ही कोरडा जाण्याची शक्यता आहे. आपण या मॉडेलनुसार बघतो, पूर्व भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती वाढणार आहे. थोडं पूर्व विदर्भात हलकंसं वातावरण राहणार आहे. मात्र मार्च देखील बहुतांश महाराष्ट्रामध्ये कोरडा जाण्याची शक्यता आहे. आजपासून मान्सून पूर्व पावसाचे काही लक्षणं पूर्व भारताच्या भागात दिसू लागतील. थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रातही निर्माण होणार आहे, कारण अकोल्याच्या दरम्यान 1007 हेक्टोपास्कलचा कमी दाब तयार होईल. त्यामुळे मराठवाड्याच्या काही भागात आज ढगाळ परिस्थिती वाढणार आहे. हलका शिडकावा काही भागात होऊ शकतो. त्यानंतर उद्या देखील महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी राहणार आहे, खास करून विदर्भाच्या भागातून. त्यामुळे या ठिकाणी ढगाळ परिस्थिती वाढू शकते. पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. नांदेड, यवतमाळच्या काही भागात सुद्धा उद्या पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस खास करून पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला साधारण 20, 21, 22 अगदी 23 पर्यंत थोडं पावसाळी वातावरण दिसतंय. त्यानंतर मात्र म्हणजे 24 तारखेपासून हे वातावरण कमजोर व्हायला सुरुवात होईल आणि त्यानंतर मात्र पुन्हा उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये तीव्र व्हायला सुरुवात होणार आहे. एकूणच सारांश स्वरूपात सांगायचं झालं तर मार्च देखील महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात कोरडा जात असल्यामुळे उष्णतेच्या लाटेचे तीव्र प्रभाव हे महाराष्ट्रावर पडणार आहेत आणि त्यामुळे उन्हाळा तापदायक जाण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.